नमस्कार म्हणजे मी प्रियांका आणि आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आषाढी एकादश. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला खूप छान जाऊ द्या. आणि इथे बघा मी माझी घरातली पूजा आवरून घेतलेली आहे. इथं मस्त मला ही माझ्या मम्मीने दिलेली आहे विठ्ठल रुक्माईची मूर्ती गेल्या ॲनिव्हर्सरीला म्हणजे ह्या वर्षी. तर बोलले माझ्या घरात विठ्ठल रुक्माईचं पहिलंच वर्ष आहे, तर छान पूजा करावी म्हणून मी छान अशी पूजा केलेली आहे. विठ्ठलाला आपल्या विठ्ठल माऊलीला तुळशी हार घातलेला आहे आणि आपल्या रुक्माईला साधा जो सदाफुलीचा हार असतो तो घातलेला आहे. आणि अशी छानशी तिथं माझी पूजा झालेली आहे. आणि इथं आम्ही आता करतोय नाश्ता. तर नाश्ता म्हणजे जेवणच. इथं आता मी केले आहे साबुदाण्याचे वडे. कसं झालं वडे? तुम्ही बघितलं आमचं जेवणही झालं. आता झालेली आहे संध्याकाळ. इथं आता श्रवबत्ती करतोय, संध्याकाळची दिवाबत्ती करतोय तो. मी आता या मटक्याला रंग मारणार. आता आम्ही इथे जेवणाची तयारी सुरू केलेली आहे. आज कांदा लसूण म्हणजे विरहित जेवण बनवायचं आहे. कांदा लसूण घालायचं नाही आहे. तर मेथीची भाजी दिलेली आहे मी फोडणी, जिरा आणि मिरचीची फोडणी दिलेली आहे. चपात्यांचं पीठ मळून घेतलेलं आहे. कुकर लावला डाळीचा. आणि जेवण तयार होऊन आता आम्ही जेवायला पण बसलेलो आहोत. तर इथं काका आणि श्रवण देवाला निवद दाखवत आहेत. आणि आजचं असं जेवण आहे. डाळ, मेथीची भाजी, पापड, चपाती, मस्त अशी गोड खीर आणि श्रीखंड. परत भेटू का छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही छान राहा, आनंदी राहा आणि प्रत्येकानं आपली काळजी घेत राहा. पावसाचे दिवस आहेत. तर भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये परत एकदा.